गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला तर आपण आपलं आजचं जे काही लेक्चर आहे त्याची सुरुवात करणार आहोत. तर काल आपण जे काही संप्रदाय होते साहित्याचे संप्रदाय तर त्याची माहिती पाहिली. त्यामध्ये काही आपण पाश्चात्य जे काही संशोधक म्हणा अभ्यासक म्हणा त्यांचा सुद्धा विचार केला. आणि काल मी तुम्हाला होमवर्क सांगितलं होतं ते कोणी कोणी केलंय? सगळ्यांनी केलंय का कालचं होमवर्क? चला काल होमवर्क दिलेलं ते सांगा सगळ्यांनी. प्रश्न तयार केले का? चला 3 प्रकारचे प्रश्न सांगा. तीन प्रकारचे प्रश्न सांगायचे. चला कोणते कोणते आहेत 3 प्रकारचे प्रश्न? तीन प्रकारचे साहित्य लिहिले. वाक्य काय होतं? वाक्यावरच प्रश्न बनवायचे आपल्याला. काय वाक्य होतं सांगा? साहित्य लिहिले नाही, त्याला त्याचं नामकरण केलं आहे किंवा त्याला ते संकल्पना दिलेली आहे. काय होतं कालचं वाक्य सांगा बरं. काल वाक्य दुर्गा भागवत यांनी हां सांगा प्रश्न कसा बनवला याच्यावरनं? कसा बनवला प्रश्न? अर्थपूर्ण पाहिजे. तर आपण पारिभाषिक याचा अर्थ काय होतो की बाबा त्या साहित्याला त्यांनी एक नाव सुचलं. तर ह्याला टेबल म्हणायचं, याला बॉटल म्हणायचं, याला रिमोट म्हणायचं. तसं जे काही लोकसाहित्याला आधी लोकवाङ्मय म्हणायचे किंवा काय काय वेगवेगळी नावं होती, पण असं एक सर्वसमावेशक असं काही नाव नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी काय लोकसाहित्य त्यांनी सुचवलेल्या शब्दांनी मग रूढ झाला. म्हणजे एक प्रकारे त्या साहित्याला त्यांनी नामकरण केलं किंवा याला आपण लोकसाहित्य म्हणूयात. ठीक आहे. दुसरा काय लिहिलाय तुम्ही? दुसरा प्रश्न व्हेरी गुड. हा एकदम बरोबर काढला प्रश्न. अशाचा असाच आपल्याला पेपरमध्ये सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर तिसरा असाही निघू शकतो. दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्य हा कोणत्या शब्दासाठी लोकसाहित्य हा पारिभाषिक शब्द सुचवला. याच्यातच शब्द घुंबायचे आपल्याला. समजलं? तर अशा प्रकारे तर याचा उद्देश काय होता? ही ॲक्टिव्हिटी घेण्यामागचा उद्देश की बाबा आपण जेव्हा वाचतो तर ते वाचताना काय झालं पाहिजे की आपली जी काही एक सतसत विवेक बुद्धी आहे ती वापरून आपण सुद्धा प्रश्न तयार करू शकू. हे आपल्याला त्याच्यातून शिकायचं होतं की म्हणजे पेपर सेटर कशा प्रकारे पेपर काढतात किंवा कशा प्रकारे पेपर हे करतात त्यासाठी. ठीक आहे. तर काल आपण पाहत होतो की लोकसाहित्यातील विविध संप्रदाय जे काही आहे तर ते आपण पाहत होतो. तर त्याच्यामध्ये सांगा सायन्स ऑफ मायथॉलॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? सायन्स ऑफ मायथॉलॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला? आपण थोडे रिव्हिजन घेऊ, काल शिकवली त्याची. सायन्स न पाहता सांगायचं आहे ऑफ
मायथोलॉजी कोणी लिहिला? तर मॅक्स मुलरने हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. तर लोकसाहित्यातील संप्रदायामध्ये काल आपण पाहिलेलं की भाषाशास्त्रीय संप्रदाय आहे, त्याच्यानंतर निसर्गरूपवादी संप्रदाय आहे, भ्रांत कल्पनावादी संप्रदाय आहे, स्पष्टीकरणवादी व हेतुकथनवादी संप्रदाय आहे, संप्रसारणवादी संप्रदाय आहे, ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय आहे, मानसशास्त्रीय संप्रदाय आहे, अवशेषवादी संप्रदाय आहे. तर काल आपण कुठपर्यंत आलो होतो? साधारणतः भ्रांत कल्पनावादी संप्रदाय, की ह्या भ्रांत संकल्पनावादी संप्रदाय जो आहे तर याचा नेमका अर्थ होतो की एखादी जी काही धारणा आहे, एखादी जी काही श्रद्धा आहे किंवा एखादं जे काही मानणं आहे तर त्याच्या किंवा दैवत कथा आहे तर याच्या मुळाशी जाऊन काय आहे, ऐतिहासिक सत्याचा शोध घेणे. ऐतिहासिक सत्य त्यांचं असं म्हणणं आहे की ऐतिहासिक सत्य. मग काल आपण जसं एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण पाहिलं होतं की कांदा लिंबू जे काही आहे आपल्याला असे हे पसरवलं जातं, तर त्याचं त्या काळामध्ये ॲक्च्युअल अर्थ काय होता की आधीच्या काळामध्ये वीज नसायची, सर्प आहे, विंचू आहे, दूरदूरचे प्रवास आहे. मग अशा वेळेस समजा जर इमर्जन्सी आली, आपत्कालीन घटना घडली, अचानक विंचू चावला, अचानक साप चावला, अचानक गडा कोरडा पडला, विकनेस आली किंवा अशा प्रकारचे जे काही अनेक गोष्टी आहेत, तर मग तत्काळ आपल्याला काय करता येईल? कारण प्रवास लांब लांबचा असायचा, असं काय रस्त्यावर डॉक्टर नाही किंवा फोन लावल्यावर ॲम्ब्युलन्स येणार असंही विषय नाही. तर किंवा जेवण करत असताना वासुदेव करणे, म्हणजे ताट्याभोवती जे काही आहे ते पाणी फिरवणे, अशा सारख्या ज्या काही पद्धती. आता त्यानंतर आपण बघणार आहोत की आपला जो काही चौथं जे काही आहे ते आपण पाहूयात. तर बघा, चौथं कोणता संप्रदाय आहे? स्पष्टीकरणवादी वा हेतुकथनवादी संप्रदाय. स्पष्टीकरणवादी वा हेतुकथनवादी संप्रदाय आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर याचा अर्थ किंवा काय आहे हा संप्रदाय आपण हे बघूयात. तर बघा, स्पष्टीकरणवादी हेतुकथनवादी अभ्यासकांच्या मते दैवत कथा वा लोककथांच्या निर्मितीमागे कोणता तरी हेतू वा तत्संबंधी स्पष्टीकरणाची भूमिका असते. ठीक आहे. स्पष्टीकरणवादी हेतुकरणवादी अभ्यासकाच्या मते काय आहे, दैवत कथा किंवा लोककथेच्या निर्मितीमागे काहीतरी हेतू आहे, काहीतरी कारण असावं, काहीतरी हेतू असावं, काहीतरी उद्देश असावं, अशा प्रकारचं ह्या संप्रदायातील म्हणजे स्पष्टीकरणवादी संप्रदायातील लोक मानतात. काहीतरी सांगण्याच्या लोकोपयोगी तत्व गूढ भूमिका असते. आता गूढ अनाकलनीय विचार वा हेतू त्या कथा निर्मिती मागे असतात. आता ही विचारसरणी ह्या संप्रदायाची आहे. भाषाशास्त्रीय संप्रदायाशी ह्या संप्रदायाचा जवळचा संबंध आहे. जसं आपण सुरुवातीचा जो काही पहिला संप्रदाय आहे तर तो कोणता पाहिला होता? भाषाशास्त्रीय संप्रदाय. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की भाषाशास्त्रीय जो काही संप्रदाय आहे तो एक प्रकारचा संकल्पनात्मक संप्रदाय असून त्याच्या अभ्यासाचं वाङ्मयीन आणि ऐतिहासिक अशा प्रकारचं जे काही आहे त्याचं स्वरूप आहे. ठीक आहे. तर आपल्याला एक वाक्य इथे लिहून घ्यायचं आहे. चला लिहा. स्पष्टीकरणवादी ऑब्लिक हेतुकथनवादी संप्रदाय स्पष्टीकरणवादी वा हेतुकथनवादी संप्रदाय भाषाशास्त्रीय संप्रदायाच्या जवळ जाणारा आहे. किंवा भाषाशास्त्र संप्रदायाचा जवळचा संबंध आहे. भाषाशास्त्रीय संप्रदायाशी जवळचा संबंध आहे.
तर आता बघा, स्पष्टीकरणवादी हेतुकथनवादी यांचं म्हणणं काय की एखादी गोष्ट समजावून सांगायची आहे किंवा एखादी गोष्ट प्रचलित करायचं तर आधी काय ठरवावं लागेल, हेतू ठरवावं लागेल. आता समजा आता काय जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा असं नसेल ठरलं ना की परीक्षाच घ्या. परीक्षा घेण्याचा हेतू आहे की काय, हेतू आहे की बाबा विद्यार्थ्यांना जे शिकवलेलं आहे ते कितपत समजलेलं आहे, त्याचं आकलन कितपर्यंत झालेलं आहे. मग हा त्या काळातील जे काही शिक्षक लोक आहेत, प्राध्यापक लोक आहेत, त्यांनी अशी चर्चा केली की आता एखाद्या विद्यार्थ्याला आपण शिकवलं आहे तर त्याचं ज्ञान कसं मोजायचं, मापायचं, त्याला ते आकलन झालंय का, त्याला ते व्यवस्थित पद्धतीने समजले आहे का, हा काय झाला हेतू. मग हा हेतू ठरवल्यानंतर काय केलं त्यांनी, परीक्षा, ठीक आहे आपण अशी पद्धती करू शकतो की शिकवायचं आणि नंतर परीक्षा घ्यायच्या. तर अशा प्रकारे जे काही आहे तर हा संप्रदायाच्या मते कथा विशिष्ट हेतू सांगण्यासाठी निर्माण झाल्या असून प्रथम कथेचा जो काही हेतू आहे तो निश्चित करून नंतर त्या कथेचा जो काही आहे विकास केला जातो. आता लोकव्यवहाराच्या दृष्टीने एखादा जो काही आहे मग विचार सांगितला जातो. समजा जर लोकांना दैनंदिन जीवनातल्या गोष्टी घेऊन किंवा जर त्यांची उदाहरणं घेऊन एखादी कथा सांगितली जाते तर ते लोक चांगल्या पद्धतीने करतात. जसं की लहान मुलांना बघा की गोष्टी सांगितली जाते की आता समजा रात्री ते असं एक हेतू घेऊन सांगतात की समजा लहान मुलबाळ घराबाहेर जात असेल तर मग त्याला सांगतात की रात्री बाहेर जाऊ नये, भूत सुटले आहेत किंवा भूत आपल्याला पकडून नेतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ते सांगितल्या जातात. हेतू काय आहे की बाबा त्यांनी घरात राहावं, लहान मुलांनी बाहेर जाऊ नये, रात्र झालेली असते, कोण कसं किंवा काही त्यांना कुठले किडे किंवा साप विंचू चावण्याची हे असते. म्हणून गावाकडे अशा प्रकारच्या कथा निर्माण केल्या जातात. त्यांचा हेतू असा असतो. असं सरळ सांगितल्यानं लहान मूल ऐकणार आहे का, नाही. मग त्याला काहीतरी एका कथेच्या माध्यमातून, काहीतरी भीतीच्या माध्यमातून ह्या गोष्टी ज्या काही आहे स्पष्ट केल्या जातात. आता बघा, निसर्गातील घटना दृश्यांचे स्पष्टीकरण असते आणि अशा प्रकारचा कारणांचा शोध जो काही आहे दैवत कथाच्या निर्मितीतून घ्यायचा असे संप्रदाय म्हणतो. आता ह्या संप्रदायाचे पुरस्कर्ते कोण आहे आपल्याला ते बघायचं आहे. तर हा जो काही हेतुवादी संप्रदाय आहे ह्याचे पुरस्कर्ते कोण आहे, डॅन हार्ट आणि रॉबर्ट. डॅन हार्ट व रॉबर्ट हे ह्या संप्रदायाचे पुरस्कर्ते आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचे. चला, ह्या संप्रदायाचे पुरस्कर्ते डॅन हार्ट व रॉबर्ट हे आहेत. ठीक आहे, समजलं. आता ज्या काळात ह्या ज्या दैवत कथा ज्या काळात निर्माण झाला त्या काळातील सांस्कृतिक अवस्थेचा जो काही अभ्यास होता तो दैवत कथामधून करता येतो असे मत मांडतात. आता बघा, तुम्ही हे जे काही आपले घटक 1 ते 10 आहे तर तुम्ही हे अभ्यास करता करता तुम्हाला हे सुद्धा शोधायचं आहे की ह्या घटकांमध्ये तुम्हाला कुठे इंटरेस्ट आहे. मला ह्या घटकात जास्त इंटरेस्ट वाटतोय, ह्या टॉपिकमध्ये मला इंटरेस्ट वाटतोय का, कारण तुम्हाला नंतर PhDचा जो काही विषय निवड आहे तो तुम्हाला सोपी वाटेल. मग तुम्हाला मुस्लिम साहित्य असेल, मुस्लिम कादंबऱ्या, त्याच्यातील स्त्री चित्रण, त्याच्यातलं पुरुष चित्रण, त्याच्यातील भावभावना, त्याच्यातलं प्रेम, त्याच्यातलं जे काही आहे तर हे तुम्हाला म्हणजे स्वतःचा याच्यामध्ये शोध सुद्धा घ्यायचा आहे की
मला कोणता टॉपिक जास्त होतं, काही जणांचं ठरलेलं असतं कारण BA मराठीतून झालेलं असतं, MA तर मराठीतूनच झालेलं असतं. तर याच्यातून काय होतं की त्यांना माहीत असतं की बाबा माझा हा एक जवळचा विषय आहे किंवा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. आणि मग हे करता करता तुम्ही नंतर मग परीक्षा वगैरे झाल्यावर विचार करू शकतात का याच्यात मला PhD करायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर ज्यांना वेळ असेल तर त्यांनी रिसर्च पेपर लिहून ठेवा, असे 2-4 लेख लिहून ठेवा आणि तुमच्या जवळपास समजा कोणते मासिक असेल काय असेल कोणाकडून तरी चेक करून घेणं, ते छापून आणणं. कारण तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून जिथं जाता तिथं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या पडतात. ठीक आहे. आता तुम्ही नेट सेट म्हणाल पण नेट सेट झालेले पण असतात तिथे. तुमच्याकडे प्लस पॉईंट काय आहे, तुम्ही कोणता लेख लिहिला आहे का, तुम्ही कुठं रिसर्च पेपर सादर केला आहे का, तुमचं PhDचं काय तुम्ही थिसिस लिहून आणलंय का. तर जो हे करतो त्याला ते प्राधान्य देणार ना. समजा स्टुडंट आहे क्लासमध्ये, जितकं सांगितलं तितकं होमवर्क सगळे करून आणणार, पण जर एखादा विद्यार्थी म्हणत असेल की मॅडम तुम्ही आज जे शिकवणार आहे त्याच्यावर मी नोट्स काढून आणल्या, तर ते टीचर अजून जास्त इम्प्रेस होतात. ते तशा प्रकारचं जे काही आहे, जो काही म्हणजे थोडंसं प्लसमध्ये राहायचं नेहमी कुठेही जायच्या वेळेस. समजा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, परीक्षेला जाल, कुठेही, कारण जास्त केलेलं वाया जात नाही, त्याचा काय होतो आपल्याला फायदाच होतो. कळतंय का. आता त्यानंतर आपण बघणार आहोत की संप्रसारणवादी संप्रदाय. याच्यानंतरचा जो काही संप्रदाय आहे त्याचं नाव काय आहे, संप्रसारणवादी संप्रदाय. ठीक आहे. आता परीक्षा जवळ येते, त्याच्यामुळे सगळ्यांनी ठरवलेलं अभ्यास करायचा. कसं आहे, आपण जे ठरवलं ते आधी करून घ्यायचं. कधी कधी काय होतं, आपण ठरवतो की मला समजा 1-2 घटक करायचे आहे, आज मला पेपर सोडवायचा आहे, कोणाला मला रिव्हिजन करायचे आहे, मला वाचायचं आहे, आणि ते न करता आपण जर भलतंच केलं तर मग आपल्याला थोडं डिप्रेशन पण यायला लागतं, ताण येतो, प्रेशर येतो. म्हणून कधी पण कुठलंही म्हणजे आयुष्यात हे लक्षात ठेवायचं की उठल्यानंतर किंवा 1 दिवस आधीच मी उद्या काय करणार आहे याचं नियोजन करून ठेवायचं. नाहीतर मग तो दिवस वाया जातो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण काही केलं नाही, परीक्षेचे दिवस जवळ आले वगैरे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तुमचं काही असो, काही जण MA ला असतील तुमच्यामधले, काही जण इतर परीक्षांची तयारी करत असेल, तर आपण काय करणार आहोत. जर आपलं ठरलं नसेल, आपलं प्लॅनिंग नसेल की आपण काय करणार आहोत, तर मग तो दिवस वायाला जातो. मग आपण दुसरं काम करतो आणि मग जसा दिवस संपतो मग आपल्याला ताण येतो, तणाव येतो, डिप्रेस वाटतं, अरे मी आज काहीच अभ्यास केला नाही, माझं काहीच झालं नाही, परीक्षा जवळ येते. तर कृपया करून असं करू नका. आणि अभ्यास करताय म्हटल्यावर तुमचा जो फोन आहे तो साईडला ठेवायचा. ठीक आहे. नंतर जे काही बघायचं, एखादं साईडला आपलं पेन वही असते तिथं लिहून ठेवायचं, मला मोबाईलवर हे बघायचं आहे, ते सर्च करायचं, हे असं करायचं. आता बरेच जण लॅपटॉप वापरतात, टॅबलेट वापरतात, तर तिथे डिस्ट्रॅक्शन कमी असतात. कारण आपल्या फोनमध्ये मेसेजेस येणं, मग आपण काहीतरी व्हिडिओ बघणं वगैरे ह्या गोष्टी चालतात. म्हणजे तुम्ही अभ्यासाचे बघाच नक्की, पण तर तुम्ही त्या माध्यमांचा जो काही आहे तो वापर करू शकता. ठीक आहे. मग रोजचं ठरवलेलं रोज जे करणं आहे तर तुमचं ताणतणावही कमी होतो. आधी ते करायचं आणि नंतर मग बाकीचं जे काही आहे ते. ठीक आहे. आता 5वा जो काही संप्रदाय आहे त्या संप्रदायाचं नाव आहे संप्रसारणवादी संप्रदाय. आता याचा अर्थ काय आहे की भौगोलिक परिसीमेत राहणारे जे काही लोक आहेत, तर ते ज्या देशाचे आहेत त्यांची जी संस्कृती आहे, भिन्न भिन्न प्रांतात राहणाऱ्या आणि अन्य वंशाच्या संस्कृतीत सापडते का, आणि सापडत असेल तर त्याची कारणाचा जो काही मागोवा आहे तो त्या ह्या संप्रदायामध्ये केला जातो. जसं मी तुम्हाला आता 2-3 दिवस झाले उदाहरण देते. तुम्ही इकडे कोकणामध्ये गेला तर तुम्हाला खूप वेगळी संस्कृती, वेगळ्या लोककथा, वेगळी गाणी, कल्चर, खाद्य संस्कृती, कपडे संस्कृती, सगळं अशा पोशाख वगैरे सगळ्यामध्ये काय दिसून येते, भिन्नता. आणि तेच तुम्ही राजस्थानमध्ये गेले तर काय आहे, तिथं सुद्धा भिन्नता. म्हणजे मग काय आहे की हा जो काही संप्रसारणवादी जो काही संप्रदाय तो कशाचा अभ्यास करतो की ही जी काही लोककथा आहे किंवा ही जी काही संस्कृती आहे किंवा हा जो काही समज आहे हा कुठून आला, याला काहीतरी भौगोलिक किंवा वंशाचा आधार आहे का, हे कोणत्या तरी भौगोलिक क्षेत्रातून आलेला आहे का, कोणत्या क्षेत्रातून आलेला आहे, कोणत्या भूगोलातून आलेला आहे, याचा जो काही आहे ते मागोवा घेतात.
चला लिहून घ्या आता. संप्रसारणवादी संप्रदाय हे नावावरून लगेच कळत नाही, त्याच्यामुळे आपण याची जी काही आहे व्याख्या लिहून घेऊ. इतर कळतात म्हणून आपण त्याचे फक्त अभ्यासक आणि जे काही आहे संशोधक ते लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे. लिहा. भौगोलिक परिसीमेत राहणारे लोक ज्या देशाचे आहेत, देशाचे म्हणजे इथं देश हा जी काही संकल्पना आहे ते प्रदेश, भाग, भूगोल अशा प्रकारे घ्यायचं, राज्य वगैरे. कधी कधी वाचल्यावरच कळतं नेमकं त्याचा काय अर्थ आहे. ठीक आहे. ज्या देशाचे आहेत त्यांची संस्कृती ही भिन्न प्रांतात राहणाऱ्या अन्य वंशाच्या संस्कृतीत सापडते का? अन्य वंशाच्या संस्कृतीत सापडते का याचा मागोवा या संप्रदायामध्ये घेतला जातो. याचा मागोवा ह्या संप्रदायात घेतला जातो. ठीक आहे. तर बघा ह्या संप्रदायामध्ये संस्कृतीत भौगोलिक ज्या काही परिसीमा आहे किंवा वांशिक संस्कृती तेथे केंद्रस्थानी मांडली जाते. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं की संप्रसारणवादी आलं की एखादा भाग, एखादा भूभाग, भूगोल, एखादं राज्य असेल, देश असेल किंवा एखादा एरिया, तर ह्या सगळ्यांचा जो काही शोध आहे तो शोध आपल्याला इथे घेतला जातो. ठीक आहे. तर बघा आता भिन्न प्रदेशात राहणाऱ्या भिन्न काही साम्य आढळत असतील. आता तुम्ही एक कधी विचार केला आहे का की बघा तुम्ही साऊथ इंडियन लोक पाहिली असतील, तुम्ही फॉरेनर्स बघितले असतील, तुम्ही ते रवांडा किंवा तिकडचे काही देश आहे, साऊथ आफ्रिका वगैरे इकडचे लोक बघितले असतील, भारतीय लोक बघितले असतील, जापनीज लोक बघितले असतील, चायनीज लोक बघितले असतील. ठीक आहे. तुम्ही असे कोणी प्रत्यक्षात नसेल पाहिले, काही लोकांनी पाहिले असतील, पण तुम्हाला माहित आहे, तुम्ही याच्यात पाहिलंय ना, कोरियाचे लोक त्यांच्या स्किनसाठी खूप फेमस आहे. त्यांचं स्किन, त्यांचं वयानुसार जी काही आहे त्याच्यासाठी ते खूप फेमस आहे, ग्लास स्किनसाठी. चायनीज लोकांचे डोळे, नाक, जापनीज लोक, तर काही लोक असे ओळखून येतात. तर हे कशामुळे होत असेल? ते इंडियन सारखे का दिसत नाही चायनीज लोक, जापनीज लोक, कोरियन लोक, किंवा आपण त्यांच्यासारखे का दिसत नाही? तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? कारण याचं उत्तर काय आहे? जीन्स, वंश. ठीक आहे. ज्या वंशातून ते आलेले आहेत, तिथले जीन्स, तिथले जेनेटिक्स, तर त्यांचे DNA, तर याच्यातून काय झालेले आहे, त्यांच्यामध्ये त्यांचं वंश जे काही आहे ते आलेलं आहे. त्याच्यामुळे ते जापनीज सारखे, कोरियन सारखे, चीनी लोकांसारखे, जापनीज लोक जापनीज. आणि ह्या प्रत्येकांचं काय आहे, एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते याच्यामध्ये मानवशास्त्र जेव्हा तुम्ही शिकाल त्याच्यामध्ये मग डिटेलमध्ये दिलंच आहे. एक प्रकारे काय दिलेलं आहे की कशा पद्धतीने हे करतात हे दिलेलं आहे. म्हणजे धिप्पाड, उंच, कपाळ मोठं वगैरे हे अशा प्रकारचे काय वैशिष्ट्य आहे. तर हे कुठून येतं? वंश किंवा वंश परंपरेतून जे काही आहे ते येताना दिसतं आपल्याला. ठीक आहे. तर ह्या संप्रदाय ह्याचा सुद्धा अभ्यास करतो. तर बघा
आता अशा संस्कृती विशेषांचा प्रवास कसा झाला त्याचा अभ्यास करणे संप्रदायवादी संप्रदायाची मुख्य विचारसरणी असून असा अभ्यास करण्यासाठी जो काही आहे त्यात मानववंशशास्त्रीय पद्धतीचा उपयोग होतो. आता कारण आता बघा मानववंशशास्त्र असं म्हटलं नाही जात, आता मानवशास्त्र असं म्हटलं जातं. ठीक आहे, आधी मानववंशशास्त्र असं म्हणायचं. आता उत्क्रांती होते आणि उत्क्रांतीनुसार काय होते की शब्द सुद्धा बदलतात. आधी मानववंशशास्त्र म्हणायचे, पण आता मानवशास्त्र असाच एक जो काही आहे तो शब्द वापरला जातो. आता ही जी काही संप्रदायाची मुख्य विचारसरणी असून याचा अभ्यास करण्यासाठी यात मानववंश किंवा मानवशास्त्र पद्धतीचा उपयोग होतो. आणि मानवशास्त्र जे काही आहे ती ह्या संप्रदायाची काय आहे उपशाखा आहे. ठीक आहे. आता हा जो काही संप्रसादनवादी संप्रदाय आहे ना, तर याची उपशाखा कोण आहे? मानवशास्त्र. लिहून घ्यायचं आहे, याची उपशाखा आहे ती. उपशाखा म्हणजे एखादा पार्ट. उपशाखा याचा अर्थ काय? समजा ही फांदी आहे, ही मोठी मेन फांदी आहे, याला असे दुसऱ्या फांद्या असतात ना, तर एक पार्ट असतो किंवा एक फांदी उपशाखा असं, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं. लिहून घ्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये मग अभ्यास केला जातो. ठीक आहे, आता खाली एक लिहायचं आहे आपल्याला. लिहा, बेनाके यांनी, बेनाके असं लिहायचं आहे. बेनाके यांनी पंचतंत्राचे, बेनाके यांनी पंचतंत्राचे जर्मन भाषेत भाषांतर करून बेनाके यांनी पंचतंत्राचे जर्मन भाषेत भाषांतर करून त्यांनी केलेली कथाविशेषांची चिकित्सा, त्यांनी केलेली कथाविशेषांची चिकित्सा लोकसाहित्याच्या अभ्यासकांना नवी दृष्टी देते. तर बेनाके हे तेवढं जरी लक्षात नाही ठेवले, इतकं बेनाके नाव जरी याच्यामध्ये लक्षात ठेवलं तरी पुरेसे आहे. ठीक आहे. आता त्यानंतरचा जो काही 6वा संप्रदाय आहे, ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय, तो आपण आता इथे बघणार आहोत. बघा, नावाप्रमाणेच ऐतिहासिक म्हटलं की काय आलं त्याच्यामध्ये? इतिहास आला, बरोबर. आणि भौगोलिक संप्रदाय म्हणजे भूगोल आला. म्हणजे इतिहास आणि भूगोल म्हणजे दोन्ही गोष्टीचा, तिथली हिस्ट्री आणि तिथली जिओग्राफी जो आहे, जो एकत्रितपणे ज्याचा अभ्यास केला जातो त्याला आपण काय म्हणतोय? ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय असं म्हणतो. आता याच्यामध्ये नेमकं काय आहे बघा, तर कथा आणि लोककथांचा जो काही विविध पर्यायांनी चिकित्सा करून अभ्यास करताना कथेचे मूळ शोधून त्याचं उगमस्थान. आता याच्यामध्ये काय? कथेचे मूळ आणि उगमस्थान थोडंसं डिटेलमध्ये बघूया. कथेचे मूळ शोधणे म्हणजे काय? इतिहास शोधणे. आणि उगमस्थान शोधणे म्हणजे स्थान आहे ना, इथे स्थान असल्यामुळं काय आहे इथे? भूगोल शोधायचा. म्हणजेच काय झालं? ऐतिहासिक भौगोलिक
संप्रदाय. चला लिहून घ्यायचं आहे. मूळ आणि उगमस्थान शोधणे हा संप्रदायाचा हेतू. चला लिहून घ्या ब्लॅकबोर्ड वरचं. लिहून घ्यायचंय. चला लिहून घ्या. चला प्रगती, विशाल राठोड, रेणुका चोपकर. चला लिहून घ्या. काही समजलं नाही तर विचारा. आता तर बघा, आता त्या उगमस्थानाचा जो काही आहे इतिहास पाहिला जातो आणि कथेच्या उगमस्थानाचा इतिहास शोधणे हे ह्या संप्रदायाची विचारसरणी आहे. इतिहास आणि भूगोल शोधणे अगदी नावाप्रमाणेच आहे. आता जे क्रोन, वी अँडरसन आणि अँटी आर्ने हे जे काही आहे ह्या विचारसरणीचा पुरस्कार करतात. तर ह्या विचारसरणीचा कोण पुरस्कार करतात? जे क्रोन, हे नाव महत्वाची आहे. जे क्रोन, व्ही अँडरसन जे क्रोन, व्ही अँडरसन आणि अँटी अर्ने लिहून घ्यायचं. अँटी अर्ने ठीक आहे. कोण आहे? क्रोन, अँडरसन आणि अँटी. बघा याच्यातलं आपल्याला काय लक्षात ठेवायचंय संप्रदायामधलं, तर नेमकं संप्रदायाचं विचारसरणी काय आहे किंवा त्याचा अर्थ किंवा हेतू काय आहे. आणि समजा कोणी जर आपल्याला याच्यामध्ये विचारवंत, संशोधक, अभ्यासक दिलेले असतील तर त्याची नावं जी काही आहे ती नावं आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मदत होते. ठीक आहे. आता ह्या विचारसरणीचा पुरस्कार करताना लोककथांचाही अभ्यास केला जातो. आता त्या लोककथांचे भौगोलिक स्थान, लोककथा प्रवासाची भौगोलिक स्थिती, विविध पर्याय, त्या कथाविशेषांचा मूळ रूपाची निश्चिती, ह्या सर्वांचा अभ्यास जो काही आहे ह्या संप्रदायामध्ये केला जातो. ठीक आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहोत मानसशास्त्रीय, शेवटचं जे काही आहे, सातवं मानसशास्त्रीय संप्रदाय. आता बघा आपल्या भारतामध्ये जास्त कोणाला मानसशास्त्रीय म्हणजे आता खूप अपडेट झालाय, अद्यावत झालाय, तरी काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये इतकं अपडेटपणा आलेला नाही. तर जास्त आपण जेव्हा विचार करतो, समीक्षा असेल किंवा भारतीय याच्यामध्ये जर विचार करायचा झाला तर आपण कोणाचं सिगमंड फ्रायड यांचं नाव जे काही आहे ते घेतो. पण याच्यामध्ये आपण बघणार आहोत काय गोष्टी आहेत. तर लोकसाहित्याच्या अभ्यासातून संस्कृती विशेषाचा आपल्याला शोध घेऊन मानवी संस्कृती आणि मानवी संस्कृतीचे जे काही संबंध आहे, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेले जे काही मानवी संबंध आहे ते कशा प्रकारचे होते, ह्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा जो काही प्रयत्न आहे तो आपल्याला मानसशास्त्रीय संप्रदायामध्ये केलेला दिसून येतो. आता एडवर्ड बी टायलर नावाचे आणि ॲड्रू लॅग यांनी लोकसाहित्य व मानसशास्त्र यांचे जे काही संबंध आहे ते स्पष्ट केले की बाबा लोक साहित्याचा आणि मानसशास्त्राचा कसा संबंध आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मानव काय मशीन आहे का, यंत्र आहे का, चला आता उठा आणि खायचं प्यायचं आणि जायचं शेतावर. म्हणजे आधीच्या लोकांचा आपण विचार करू, दिवसभर काम करायचं, यायचं, झोपायचं, उठायचं,
जायचं मशीन म्हणजे मशीन आहे का नाही, तर मानवाला सुद्धा काय आहे, भावभावना आहे, बरोबर आहे. तर मग भावभावना असल्यामुळं काय मनोरंजन लागणार, तो थकणार, त्याला कंटाळा येणार, त्याला बोर वाटणार, ह्या सगळ्या ज्या काही मानवी प्रवृत्ती आहे त्या होणार ना. जसं तर तुम्ही अभ्यास करता, बरोबर आहे. तुम्ही अभ्यास करताना काय होता, तुम्ही पण काय रोज रोज तुम्हाला त्याच इंटेन्सिटीने काही तुमचा अभ्यास होत नाही. किंवा दुसरं एक गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही कंटाळता, थकता, मग तुम्ही काय व्हिडिओ बघता, मग तुम्ही दुसरं काहीतरी पेपर सोडवून बघता, पेपर वाचता, मित्रांचं डिस्कशन करता, तुम्ही असे वेगवेगळे माध्यम वापरता. तर मग याच्यामध्ये तेच सांगितलं आहे की एक प्रकारे एखादी लोककथा, एखादं मनोरंजनाचं साधन असेल, ओव्या, म्हणी, वाक्यप्रचार हे जे काही आहे, तर हे मानसशास्त्रीय, लोकसाहित्य आणि मानसशास्त्रीय यांचा जो काही संबंध आहे तो आपल्याला मानसशास्त्रीय संप्रदायामधून जो काही आहे तो दाखवण्यात आलेला आहे. तर बघा आता आपण हे नाव जे काही आहे ते लिहून घेणार आहोत. एडवर्ड बी टायलर, एडवर्ड बी टायलर, आणि दुसरं नाव आहे अँड्र्यू लॅग. हे नाव लिहून झालं, नाव लिहून घ्या, मग मी सेंटेन्स तुम्हाला सांगते. ठीक आहे. बघा आपल्याला तू ही इयत्ता कंची आहे ना, नामदेव ढसाळांचं कुठली साहित्यकृती आहे, तू इयत्ता कंची आहे ना, नामदेव ढसाळांची कोणतं आहे का, कोणतं आहे तू इयत्ता कंची, एक मिनिट. हां, तर घटक 10 मध्ये आपल्याला निवडक साहित्य, मला एक अपडेट द्यायचं होतं क्लासमध्ये की जे पुण्याला असतील जी मंडळी, तर तुम्हाला माहित आहे की एक खूप नावाजलेलं साप्ताहिक आहे साधना साप्ताहिक. जसं वेगवेगळे मासिक असतात, मिळून साऱ्या जणी आहे, पुरुष सुवाच आहे किंवा काय, तर साधना साप्ताहिक जे आहे, साधना साप्ताहिकाची सुरुवात जी कोणी केलेली आहे, विनोबा भावेंनी नाही यांनी केली, साने गुरुजींनी केलेली आहे. हां, आणि आत्ता सध्या त्याचे संपादक आहेत विनोद शिरसाट. तर ह्या साधना साप्ताहिकातर्फे कोण नामदेव ढसाळ ही इयत्ता कांची याच्यावर जे आहे 30 तारखेला 30 नोव्हेंबर लिहून घ्या, इथे लिहून देते, हे नंतर आपण हे करू. जे पुण्यात असतील त्यांनी नक्की करा, कारण याच्यामध्ये जी नीरजा कवी आहे, कवयित्री आहे, हे जे तुम्हाला पेपरमध्ये विचारणारे आपण शिकणार, हे यांचा सहभाग असणार आहे, मुंबईवरून येणार आहेत. तर रविवारी बघा 30 नोव्हेंबर रविवार 30 नोव्हेंबर रविवारला संध्याकाळी ठीक 6 ते 8 2 तासाचा कार्यक्रम आहे. याच्यावर नक्की जा ज्यांना पॉसिबल आहे, कारण इथे तुम्हाला मोठमोठ्या लेखकांना, कवीला मिळायची संधी, आणि नामदेव ढसाळांच्या ज्या काही कविता आहे मी तुम्हाला वाचून दाखवते, कोण कोण येणार आहे तेही वाचून दाखवते, आणि प्रवेश मुक्त आहे, कुठल्याही प्रकारची फीज याला नाही. तर आपण साहित्याचे विद्यार्थी तर असे प्रोग्राम करायला पाहिजे. बऱ्याचदा नाटकं फ्री असतात, त्यांचा सारांश, कविता, मागे यांचं होतं बोरकरचं, बाबा बोरकरचं सारखं यायचं. तर बघा, मुंबई येथील काही लेखक, पत्रकार, कलावंत व कार्यकर्ते सादर करवित आहे नामदेव ढसाळांच्या कविता आणि आठवणी. ठीक आहे. आता कोण कोण येणार आहे बघा, प्रज्ञा दया पवार पण येणार आहेत. आपल्याला प्रज्ञा दया पवारची कोणती साहित्यकृती आहे, ठीक आहे. त्यानंतर नीरजा, आपल्याला कवयित्री नीरजावर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या तर बरेच आपल्याला प्रश्न आलेले आहे. त्याच्यानंतर
युवराज मोहिते आहेत, दीपक राज्याध्यक्ष आहे, अक्षय शिंपी आहे, संभाजी भगत आहे. तर हे सगळे लोक इथे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर कोण नामदेव ढसाळ असा सवाल सेन्सर बोर्डानेच विचारला आणि महाराष्ट्रात वादळ उठलं. म्हणजे एक एक असं जेव्हा ते मागं एक न्यूज आलेली होती की सेन्सर बोर्डनी विचारलं की बाबा नामदेव ढसाळ कोण आहे. तर इतकं मोठं सेन्सर बोर्ड आहे, त्यांना इतकी मोठी व्यक्ती नाही माहिती ज्यांना पद्मश्री मिळालेला आहे, तर त्याच्यामुळे वादळ उठलं आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र काही लेखक, कलावंत, पत्रकार, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नामदेव ढसाळ लोकांपुढे मांडायचं ठरवलं. ढसाळांच्या कविता, साहित्य, आठवणी हा जागर महाराष्ट्रभर सुरू झाला आणि ह्या प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. आता जे मुंबईचं रवींद्र नाट्य मंदिर आहे, म्हणजे जे काही हॉल आहे तिथला, तर तो हाऊसफुल झाला आणि नामदेव ढसाळ हा महाकवी पुनर्भेटीला येतोय. तर आता हे जे कार्यक्रम आहे साधनावाले जे आहे, साधना साप्ताहिकवाले हेच ऑर्गनाईज करणार आहे पुण्याला इथेच. म्हणजे एक इथून समजा आपली अकॅडमी जर विद्यार्थ्यांना माहीत असेल तर त्या अकॅडमी पासून हार्डली वॉकिंग डिस्टन्सवर पण आहे. नाही, SM जोशी इथे पत्रकार भवनच्या साईडला, इथे एकदम अगदी तुम्ही 5 मिनिटात वॉक करत जाऊ शकता. तर आहे, तर SM जोशीला आहे हे SM जोशी सभागृह. SM जोशी सभागृहाला आहे आणि कार्यक्रम 2 तासाचा आहे आणि वेळेवर सुरू होईल असंही लिहिलेलं आहे. कोणाला जर त्याचं ब्राउचर पाहिजे असेल तर तुम्ही मला मी फॉरवर्ड करू शकेल त्यांना. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की जे पुण्यात असतील तर त्यांनी नक्की जा. ठीक आहे. तर ज्यांना पॉसिबल आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि तुम्हाला तिथे वेगवेगळ्या कवितेच्या ओळी, नामदेव ढसाळांचं नामदेव ढसाळांची पार्श्वभूमी, त्यांच्या आयुष्यातले किस्से, बहुतेक इथे खूप मोठ्या मोठ्या इथलं म्हणजे पुण्यावरून येणार आहे तर जे पुण्यातले जे साहित्यिक आहे त्यांचे सुद्धा उपस्थित आहे. म्हणजे असं म्हणतात की नोबेल मिळवण्या इतकं जे सामर्थ्य किंवा क्षमता होती ती नामदेव ढसाळांच्या याच्यामध्ये होती. तर हे तुम्ही 30 नोव्हेंबर अजून म्हणजे पुढच्या रविवारी ना, साधारण हा रविवार सोडून पुढच्या रविवारी, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी हा कार्यक्रम जरूर तुम्हाला प्रज्ञा दया पवार तिथे मिळतील. तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊ शकता, त्यांच्याशी बोलू शकता. त्याचबरोबर नीरजा आहे, कवयित्री नीरजा, त्या स्त्रीयवादी कविता म्हणून कवयित्री म्हणून ओळखल्या जातात वगैरे, यांची तुमची भेट होणार. ठीक आहे. आणि अनेक लोक येतील. ठीक आहे. तर नंतर लिहा, एडवर्ड बी टायलर आणि अँड्रू लॅग यांनी लोकसाहित्य व मानवशास्त्र यांचे संबंध स्पष्ट केले. लिहून घ्या. यांनी लोकसाहित्य व मानवशास्त्र यांचे संबंध स्पष्ट केले. ठीक आहे, समजले इथपर्यंत? आता मानवी संस्कृतीचा जर अभ्यास करायचा असेल तर लोकसाहित्य हे उपयुक्त ठरते, हे या अभ्यासकांनी पटवून दिले. आजची मानवी जीवन पद्धतीतील काही विशेष हे आदिवासी जीवनशैलीत आढळतात. यावरून संस्कृतीच्या पूर्व अवस्था लोकसाहित्य आधारावर शोधता येतात. आणि याला जोडूनच लोकसाहित्यामध्ये लोकगीत, लोककला, लोकरूढी, विधी आणि आचरण अशा अनेक गोष्टी ज्या काही आहे निर्माण झालेल्या होत आहेत. आणि अशा निर्मितीच्या मागे काय आहे, विशेष एक प्रकारची
लोकांची मानसिकता असते किंवा एक लोकमानस असतो, बरोबर आहे. आता तुम्ही पाहिलं की आताची संस्कृती जी काही आहे डिजिटल झालेली आहे. लोक डिजिटल रील्स पोस्ट करणे म्हणजे ही पण एक संस्कृती झाली आहे ना, डिजिटल संस्कृती. काहीतरी तयार करायचं आणि लगेच सोशल मीडियावर टाकायचं, व्हिडिओ टाकायचा, अशा प्रकारे जे काही आहे ते. तर ह्या लोकमानसातून आविष्कृत होऊन कृती आणि युक्ती महत्त्वाच्या ठरतात. आता ह्या कृती युक्तीतून जे काही आहे मानवी जीवनास मानसिक आधार मिळत असते आणि म्हणून अशा कृती युक्ती आणि मानवी आविष्कार करत असताना त्यांचा जो मानवी दृष्टिकोन आणि ज्या काही इच्छा असतील काय असेल तर त्या वृत्तीचा मानसशास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला जातो. तर मानसशास्त्रीय संप्रदायामध्ये लोकमानसातील भावनातून अनेक प्रतीके निर्माण केली जातात. तर आपल्याला ह्या लोकसाहित्यातून दिसून येतात. परिकथा, लोकांचे भ्रम, लोकविश्वास वगैरे. तर असं ठीक आहे. तर एक आपण जेव्हा मानसशास्त्रीय समीक्षा पाहू किंवा जेव्हा आपण मराठी बघतो तर तिथं सिग्मंड फ्राइड नावाचा जो काही मानसशास्त्रज्ञ आहे त्याला मानसशास्त्राचा जनक म्हटले जाते. सिग्मंड फ्राइड. फ्राईड राईसवरून सिग्मंड फ्राइडचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. फ्राईड राईस, सिग्मंड फ्राइड. समजा पाश्चात्य लोकांची नावं काही आपल्याला लक्षात राहत नाही फार, तर मग तुम्ही काय करू शकता की असं लॉजिक लावून तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. याला मानसशास्त्राचा जनक म्हटले जाते. ठीक आहे. तर लिहा. फ्राइड या मानसशास्त्रज्ञाने परिकथा, लोकभ्रम, परिकथा, लोकभ्रम वा लोकविश्वासातून अतृप्त भावनांचे स्पष्टीकरण होत असते. अतृप्त भावना म्हणजे पूर्ण न झालेल्या इच्छा किंवा भावना असं. अतृप्त भावनांचे स्पष्टीकरण होत असते असे मत मांडले आहे. स्पष्टीकरण होत असते असे मत मांडले आहे. ठीक आहे. सिग्मंड फ्राइड आणि त्याचबरोबर एडवर्ड बी टायलर आणि अँड्रू लॅब यांचं आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर शेवटचं अवशेषवादी संप्रदाय, एकदम शेवटचं आपल्याला संप्रदाय बघायचं, त्याच्यानंतर हे संप्रदाय संपले आपले. अवशेषवादी संप्रदाय. चला नेक्स्ट हेडिंग. अवशेषवादी संप्रदाय टाका. आता बघा अवशेषवादी संप्रदायामध्ये आपल्याला काय दिलं आहे आपण ते बघूयात. बघा, वर्तमान स्थितीत जगत असताना प्राचीन काळातील काही अवशेष आपल्याला दिसून येतात. तर ह्या जीवन अवशेषांच्या आधारे प्राचीन काळातील स्वरूप लोकसाहित्याच्या आधारे समजून घेता येते. म्हणजेच काय, आता तुम्ही कधी कधी पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये वाचलं असेल की बाबा इथे उत्खनन केले आणि खाली सोन्याचं मडकं लागलं, काहीतरी अवशेष लागले, हाडं लागलीत किंवा नाणी लागलीत किंवा काहीतरी मेटल लागलं, त्याच्यावर काहीतरी नक्षीकाम केलेलं होतं. तर याच्यावरून आपल्याला काय दिसतं की त्या काळातल्या वस्तू कशा होत्या, नाणी कशी होती, काय खात होते, कुठं. जसं की याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण सांगायचं झालं तर
हडप्पा आणि सिंधू संस्कृती म्हणजे अत्यंत प्राचीन, पण प्राचीन असूनही काय आहे, अत्यंत प्रगत. म्हणजे तुम्ही तिथे विचार करा की हडप्पा सिंधू संस्कृतीमध्ये डबल मजली घरं होती प्राचीन काळामध्ये. त्याच्यानंतर तिथं बाथ टब होता, म्हणजे असं महास्नानकुंड होतं, असं जसं आपण स्विमिंग पूल सारखं असं मोठं, तिथे जाऊन लोक आंघोळ करायचे. आणि त्यांचं जे राहणीमान सगळ्या गोष्टी एकंदरीत आपल्याला इथे दिसून येतात. आता तर जेव्हा असे उत्खनन होतात की मग नाणी, आता आपण नाणी स्टील आणि इतर काही धातू जे काही आहे मिक्स असं वापरतो. आधी कसली नाणी होती, तांब्याची नाणी, काही याच्यामध्ये चांदीची नाणी होती. कशात काय होतं तर कशात काय होतं, बरोबर आहे. तर मग कुठं काहीतरी अवशेष सापडले, समजा भांड्यांचे अवशेष, धान्य असेल, काहीतरी उत्खनन केलं, कोणतं तरी मेटल लागलं, नक्षीकाम करताना कुठला तरी धातू, त्याचा कुठलं तरी भांडं लागलं किंवा काय अशा प्रकारचे जे काही लागलं, तर याच्यावरून काय आहे की त्या काळातील संस्कृती कशी होती, त्या वस्तूंवरनं, त्या अवशेष म्हणजे जे काही पुराणे भाग जे काही राहिलेले आहेत किंवा सापडलेले आहेत त्याच्यावरून काय आहे, एक प्रकारची संशोधन करणे, तर त्याला काय म्हणतात आहे, अवशेषवादी संप्रदाय. तर हे जे काही आहे तो संप्रदाय त्या अवशेषांवरून ते जे काही लोकसाहित्य आहे ते समजून घेणे. आता ही विचारसरणी ह्या संप्रदायाची असून असे विशेष किंवा त्या अंश ह्या म्हणी, उखाणे, रूढी, परंपरा, लोकगीत, लोककथा यामध्ये दिसून येतात. तर लोकसंस्कृतीच्या विकासावस्था लोकसाहित्याच्या अभ्यासातून समजणं जे काही आहे ते सोपं जातं. आणि ह्या दृष्टीने M.R. कॉक्स आणि एडवर्ड क्लॉड यांनी ह्या अभ्यासकांनी जो काही आहे अवशेषवादी संप्रदायाचा ते विचारसरणी फॉलो करतात किंवा त्याचा अभ्यास केलेला आहे. चला लिहून घ्या. अवशेषवादी संप्रदायाच्या दृष्टीने अवशेषवादी संप्रदायाच्या दृष्टीने M.R. कॉक्स आणि एडवर्ड क्लॉड एडवर्ड क्लॉड ह्या अभ्यासकांनी अभ्यास केला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या संप्रदाय जे काही आहे साधारण 8 संप्रदाय तर ते झालेले आहे. तर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे काय करायचं आहे की संप्रदाय नेमकं त्या संप्रदायाचं काय म्हणणं आहे किंवा त्या संप्रदायाची काय विचारसरणी आहे आणि जे काही अभ्यासक संशोधक आहे तर त्यांची जी काही आहे ती नावं ही आपल्याला महत्त्वाची आहे. तेवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही फारसं लक्षात ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत की लोकसाहित्यातील लोकप्रयोजन किंवा लोकप्रयोज्य म्हणजेच लोकप्रयोजन, कला आणि संशोधन, की लोकांनी त्याचा वापर कसा केला आणि त्याच्यामध्ये काय काय संशोधनं झाली त्या प्रकारे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता लोकसाहित्यातील प्रयोज्य कला व संशोधनाचा विचार करता पारंपरिक लोकजीवनाच्या माध्यमातून आविष्कृत झालेल्या कलाकृतीचा जो काही आहे अभ्यास करावा लागतो. तर वास्तविक पाहता लोकसाहित्याचा अभ्यास विविध संप्रदाय आणि वाङ्मय समीक्षक करत असतात आणि त्या काळापासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेले लोकजीवन वेगवेगळ्या कृतीयुक्तीतून जे काही आहे आविष्कृत, म्हणजे वेगवेगळे माध्यम आहे लोक जो काही प्रकार आहे लोकसाहित्य प्रकार त्याच्यातून, म्हणजे काही नृत्यांच्या मार्फत, काही नाटकांच्या मार्फत, काही म्हणींच्या मार्फत, काही वाक्यप्रचारांच्या मार्फत किंवा काही लोकगीत, लोककला ह्या सगळ्यांच्या मार्फत आपल्याला
दिसतात. आता हे जे काही आविष्कार आहे तर वेगवेगळ्या कला माध्यमातून समाविष्ट होत असल्याचे आपल्याला दिसते. आणि आविष्कृत जीवनाविषयीचे जे काही पुढील प्रमाणे प्रकार करण्यात आलेला आहे. आविष्कार म्हणजे काय की ते प्रकट कसे होतात, जे काही काय म्हणू शकतो आपण लोकसाहित्य ते प्रकट कोणत्या प्रकारे होते आपण ते बघणार आहोत. आता बघा, मौखिक आविष्कार म्हणजे मौखिकरित्या ते प्रकट कसे होणार आपण ते बघूयात. तर मौखिक म्हणजे काय, बोलणे, तोंडावाटे जे काही आहे ते बोलणे असेल, गाणे असेल. आता पारंपरिक लोकजीवनातील शब्दबद्ध आविष्कार येथे आपल्याला पाहायला मिळतो. आविष्कार बोलणे, गद्य आणि गायनातून पद्य व्यक्त होत असल्यास त्याला एक्सप्रेसिव्ह लिटरेचर असे म्हणतात. इंग्रजीमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर एक्सप्रेसिव्ह लिटरेचर. आता ह्या आविष्काराच्या प्रकटीकरणाचे स्वरूप कसं आहे, कथात्मक, लोककथा प्रकार वगैरे ह्या पद्धतीने. आता हे शब्दबद्ध लोकसाहित्य जे काही आहे ते कसं आहे, पारंपरिक. पारंपरिक काय म्हणजे काय की परंपरेने जे काही आहे ते चालत आलेलं आहे, म्हणून त्याला पारंपरिक आपण असं म्हटलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कर्ता कोणी एक नाही आहे, त्याच्यामुळे काही आहे याची जी निर्मिती आहे ती कशी झालेली आहे, समूहात्मक नसते याची मौखिक आविष्काराची. तर आधी काय होतं की एखाद्या कलावंताची असून ती संक्रमित पद्धतीने आविष्कृत होते, पण याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं की ते कोण म्हटलं किंवा कोणाकडून आलं नेमकं ते माहीत नसते. म्हणून आपल्याला काय आहे की कर्ता माहीत नसतो, कोणतरी एकाने म्हटलेली असते एखादं गीत आणि मग ते एकाकडून दुसऱ्याकडे आणि मग समूहाने जे काही आहे गायचं. कर्ता माहीत नसल्यामुळे आपण ह्याला समूहात्मक पद्धतीने असंच जे काही आहे आविष्कृत होत राहते. आता ह्या कलेमध्ये एका व्यक्तिमनाचा परिचय न होता समूह जीवनाच्या विशेषाचा परिचय होत असतो. जरी ती एका व्यक्तीने कोणतं तरी गाणं गुणगुणलं, म्हटलं, त्याला काहीतरी सुचलं, कारण कर्ता माहीत नाही ना तेव्हा, आणि असं लिहून ठेवायला, बोलायला असं काही नव्हतं. आता कसं एखादा कविता संग्रह आला की ह्या कवीने लिहिलेला आहे, ह्या कादंबरीचा हा लेखक आहे, यांनी हा लेख लिहिला आहे, त्यांनी तो लेख लिहिलाय असं माहीत होतं. आता डॉक्टर प्रभाकर मांडे म्हणतात त्याप्रमाणे मौखिक आविष्काराचा एक भाग असा असतो की ज्याला कथात्मक लोकवाङ्मयात वा लोकगीतात समाविष्ट करता येत नाही. त्याचा स्वातंत्र्य विभाग करावा लागतो, ज्यात म्हणी, वाक्यप्रचार, प्रहेलिका, उखाणे, मंत्र यांचा समावेश होतो. आणि महत्त्वाचे म्हणजे लोककथा, गीते, आख्यान, काव्य ह्यात साम्य आढळते. आणि तेच साम्य आपल्याला लोककथा आणि लघुकथा याच्यामध्ये सुद्धा दिसते. उदाहरण तेच की वाक्यप्रचार आहे, लोकोक्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं. त्यानंतर आहे भौतिक संस्कृती, म्हणजे बाहेरचं जे काही घटक आहेत ते. आता यांत्रिकीकरणापूर्वी, यांत्रिकीकरण म्हणजे काही यंत्राचा शिरकाव होण्यापूर्वी, मशीन्सचा शिरकाव होण्यापूर्वी काय होतं की लोकजीवनामध्ये पारंपरिक पद्धतीने जे जे विशेष आहे ते सर्व भौतिक संस्कृतीमध्ये समाविष्ट करले होते. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे जातं. आता तुम्ही जातं शहरात तर काही दिसतच नाही. कोणी हौशी बिवशी असेल, कोणी इन्फ्लुएन्सर असेल, कोणी यूट्यूबर वगैरे असेल की यूट्यूबमध्ये काय तर हे टाकायचे, समजा यूट्यूबवर काय टाकायचे व्हिडिओ, आणि त्यांना असं दाखवायचं थोडं पारंपरिक वगैरे पद्धतीने, ते एखाद दोन लोक ठेवतात. पण अदरवाईज काय आहे आपल्याला फारसं घरा दिसतच नाही. मी कशाची जात्याची जागा कोणी घेतलेली आहे, आटा चक्की आहे, मिक्सर आहे. म्हणजे हे काय आहे शेवटी एक चक्की. चक्की हा विदर्भ जास्त वापरला जातो. पुण्यात गिरणी म्हणतात, गिरणी. गिरणी हा शब्द जो काही आहे तो वापरला जातो. ठीक आहे. तर काही विदर्भातले लोक जेव्हा पुण्यात येतात किंवा विदर्भाच्या बाहेर जातात, त्यांना थोडा काही गोष्टी इतरांना आणि त्यांना सुद्धा काही गोष्टी डील कराव्या लागतात. जसं ते भाजीपाल्याजवळ गेले भाजीपाला घ्यायला आणि ते म्हणतात की सांबार द्या, सांबार.
तो जो माणूस असतो 1 मिनिट विचार करतो की इथं काही सांबार भेटत नाही तर इडलीवाल्याजवळ मिळेल, पण त्याला सांगावं लागतं की बाबा कोथिंबीर. त्याचप्रमाणे आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण जेव्हा भाषा शिकू, ह्या सगळ्या भाषा पद्धती, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक दिसून येईल की ह्या ज्या काही भाषा आहे म्हणजे त्यातल्या त्यात वऱ्हाडी भाषेवर हिंदी भाषेचा प्रभाव आहे. आणि जी जळगावची भाषा आहे, कुठली जळगावची खानदेशी भाषा, तर तिच्यावर कोणत्या भाषेचा प्रभाव आहे जास्त? गुजराती भाषेचा. काय काय शब्द जे आहे, तसं जर वऱ्हाडी तुम्ही ऐकली नीट, तुम्हाला खूप सारे शब्द त्याच्यामध्ये हिंदीचे दिसतील. जसं ते गिरणी म्हणत नाही विदर्भामध्ये, चक्की, चक्कीवर जा. मंडई म्हणणार नाही, बाजार म्हणणार. त्यानंतर खूप नाही म्हणणार, बहुत म्हणजे बोत, मले बोत तहान लागली, मले बोत भूक लागली. त्यानंतर असे अनेक शब्द आहेत आता, ठीक आहे. तर हे एक भाषेचं एक सौंदर्य आहे किंवा आपलं बोली भाषा, ठीक आहे, अशा पद्धतीने. तर हो, पोळी, विदर्भात पोळी म्हणतात, इकडे चपाती. अशा प्रकारे जे काही आहे, किंवा आम्ही लाईक भाजी, आमटी, वरण, असं बरंच काय 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 काय. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत? आता यांत्रिकीकरणापूर्वी लोकजीवनामध्ये पारंपरिक पद्धतीने जे जे विशेष आहे ते सर्व भौतिक संस्कृतीमध्ये समाविष्ट होतात. मग जातं असेल, कांडण असेल, इतर कुठलं आहे. प्राचीन काळी ह्या विशेषांवरच लोकजीवनाची सुबत्ता निर्भर होत होती. उदाहरणार्थ सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार ह्या कौशल्याचा व तंत्राचा जो काही समावेश आहे भौतिक संस्कृतीमध्ये होतो. सुवर्णकार म्हणजे सोनार, शेतकरी इत्यादी पारंपरिक जीवनशैली स्वीकारणे हे लोक त्यांची घराणी बांधणी, वेशभूषा, पाककृती, त्यांची अवजार निर्मिती, सजावट ह्या सर्वांचा वापर संबंध भौतिक संस्कृतीशी असतो. तर उदाहरणार्थ आदिवासी लोकसमूह जर आपण पाहिला, त्यांच्या हस्तव्यवसाय निर्मिती, मग यंत्र असतील, भविष्य सांगणारे, कोळी, मेंढकी, जोशांची ताडदेव, तर हे जे काही आहे ह्यांचं जे जीवन विशेष आहे, तर याचा अभ्यास जो काही आहे याच्यामध्ये केला जातो. आणि प्रगत सांस्कृतिक जीवनात गतकालीन संस्कृतीतील पारंपरिक अवशेषांचा जो काही आहे तो शोध घेतला जातो. ठीक आहे, आता आपण बघूयात की लोकसाहित्य संशोधन आपण बघूयात, आणि याच्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा लिहून घ्यायच्या आहेत. चला, नेक्स्ट हेडलाईन टाका, लोकसाहित्य संशोधन. चला, लोकसाहित्य संशोधन. आपल्याला याच्यात काही पॉइंट्स लिहून घ्यायचे, संशोधनामध्ये कोणी काय लिहिलंय, काय अभ्यास केलाय वगैरे. तर बघा, सांस्कृतिक मानसशास्त्रातून लोकसाहित्याचा जो काही आहे तो जन्म झालेला आहे. आणि काही अभ्यासकांनी आपल्याला पॉप्युलर अँटिक्विटीज ह्या नावाने, आणि नंतर फोकलोर, आणि नंतर मग लोकसाहित्य असं जे काही त्याची नावं आलेली आहेत आपण ते बघणार. चला, आता तुम्हाला असा प्रश्न डायरेक्टली विचारतो, लोकसाहित्याचा जन्म कशातून झालेला आहे, त्याची उत्पत्ती कशातून झाली ते आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, चला लिहा, पहिला पॉइंट ॲरो करून लिहा, सांस्कृतिक मानवशास्त्रातून लोकसाहित्याचा जन्म झाला. सांस्कृतिक मानसशास्त्रातून लोकसाहित्याचा जन्म झाला. सांस्कृतिक मानवशास्त्रातून लोकसाहित्याचा जन्म झाला. खाली लिहायचं आहे, सर जॉन्स फ्रेझर एडवर्ड. सर जॉन्स फ्रेझर एडवर्ड
जोन्स फ्रेझर एडवर्ड. त्यानंतर लिहा कॉमा करून टायलर. त्यानंतर लिहायचं अँड्रू लॅग. अँड्रू लॅग. अँड्रू लॅग. ह्या मानवशास्त्रज्ञ अभ्यासकांनी सुरुवातीला पॉप्युलर अँटिक्विटीज या नावाने तर पुढे 1840 मध्ये फोकलोर या नावाने लोकसाहित्याभ्यासाला म्हणजे लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात केली. ठीक आहे, आता थांबायचंय, आता लिहायचं नाही तर समजून घ्यायचंय. मग नंतर काय झालं बघा. आता म्हणजे याच्यात काय आहे की जे लोकसाहित्याचा अभ्यास आहे तो जेव्हा मानवशास्त्राचा अभ्यास झाला तर तेव्हा साधारण लोकसाहित्याचा अभ्यास त्याच्यातून जे काही आहे लोकसाहित्याचा अभ्यास करावा असं जे काही आहे ते लोकांना म्हणजे नंतर संशोधकांना अभ्यासकांना सुचलं. मग त्यानंतर काय नाव होतं, जसं मी तुम्हाला म्हटलं की लोकसाहित्य हे नाव फार नंतर आलं मराठीत. आधी त्याला काय म्हटलं गेलेलं होतं की पॉप्युलर अँटिक्विटीज. मग नंतर काही वर्षांनी त्याला फोकलोर असं म्हटलं गेलेलं आहे, फोकलोर. त्यानंतर मग आपल्याकडे मराठीमध्ये सुद्धा इंग्रजीचा शब्द वापर, मग कोणी काय नावं दिले, कोणी लोकवाङ्मय, कोणी काय. आणि मग दुर्गा भागवतांनी जो काही आहे लोकसाहित्य हा शब्द जो काही आहे तो प्रचलित केला. पण नंतर काय झालं की पुढे इंग्रज राजवट स्थापन झाल्यानंतर राज्य स्थापनेच्या दृष्टीने तेथील चालीरीती लोकजीवन समजून घेण्याची आवश्यकता इंग्रज अधिकाऱ्यांना वाटल्याने महाराष्ट्रात लोक प्रायोज्य कला साम्राज्य संकलन करण्याची त्यांनी सुरुवात केली. कारण आपल्याला माहित आहे की इंग्रजांनी ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं आणि मग ते असे काय काय उपक्रम राबवायचे किंवा करायचे का की बाबा आपल्याला अजून जास्त भारतीयांना अजून काब्यात कसं घ्यायचं, कब्जात कसं घ्यायचं, त्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येतं. चला मग आता संस्कृती काय आहे. आणि भारत आपल्या सोने की चिडिया होतं, तर अनेक गोष्टी इकडून इकडे मसाल्याचे पदार्थ पासनं सगळ्या. तर हे त्यांना असं वाटलं का हे सुद्धा संकलन आपण करायला पाहिजे. तर मग त्यांनी ह्या सुद्धा गोष्टी एका दृष्टीने चांगलं पण झालेलं आहे की त्याचं जे काही संकलन आहे ते झालं. तर ह्या संकलनातून भाषा विज्ञान, मानसशास्त्र, समाजविज्ञान ह्या शाखांसाठी मोठ्या प्रमाणात मग विषय पण त्यांना मिळाले आणि भारतीयांना सुद्धा मिळाले. लोककथाचं जे काही संकलन आहे तर त्याचा पाया कोणी घातला हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर लोककथा संकलनाचा पाया मेरी फ्रियरने 1868 मध्ये घातला. हे अतिशय महत्त्वाचं, जसंच्या तसं पेपरला
विचारलं तर विचारू शकतात आपल्याला. लोककथेचा पाया मेरी फ्रीजर 1868. मेरी फ्रीयरने 1868 ला घातला. लिहून घ्यायचंय. मेरी फ्रीयरने इसवी सन 1868 मध्ये जो काही आहे लोककथा संकलनाचा पाया घातला आहे.